नमस्कार दादा. काय कपडा काय शिवायला? हो, कपडे आणले शिवायला. तुम्हाला कधी पाहिजे ते? परवा दिले तर चालेल. चालेल ना? हो चालेल. दादा 2 दिवसात देतो दादा. हो चालेल, 2 चालेल. दिवसाला. बरं. शिलाई 500 रुपये पॅन्टला आहे आणि 400 रुपये शर्टला शिलाई आहे. तुम्ही जर म्हणलं 100 रुपयात शिलाई होते, शर्ट 100 रुपयाला पॅन्ट, 100 रुपयाला शर्ट. हा 100 रुपये शर्ट आणि 100 रुपये पॅन्ट हे पण आहे. हा, आलं लक्षात? पण त्याच्या अटी आणि नियम आहेत त्याचे काहीतरी. हो ते सांगा ना मला तुमचं. त्याचे पालन करायला पाहिजे तर तुम्हाला असं फायदा आहे. हो करतो, सांगा ना तुम्ही. करणार ना? काय सेफ्टी आहे तुमची सांगा. हा. तर ते कसं माहितीये का? एक हा. हा. किती आहे ते? 2 शर्ट आणि 1 शर्ट आणि एक पॅन्ट आहे. पॅन्ट आहे. हा? हे कसं माहितीये का? हा. आता तुम्हाला सुरुवातीला फोनच केले. हा. आलं लक्षात? हा. एका शर्टचे 400 रुपये हा. आणि पॅन्टचे 500. हा. म्हणजे तुम्हाला मला 400, 800 आणि 500, 1300 देणं पडेल. हे हा. दिल्यानंतर हा. माझं ऍप डाउनलोड करून घ्या. हा. तुम्हाला ते खाते नंबर भेटणार बरं. आणि तुमच्या ओळखीचे हा. तुमचे मित्र, हा. तुमचे नातेवाईक हो. यांना सांगायचं हा. की श्री टेलरकडे भारतामध्ये कोणी टेलरकडे शिवाय टाकले. महाराष्ट्रात कुठेही चालेल का? भारतात कुठे पण ओके चला. लेडीजचे कपडे असो की जेंट्सचे कपडे असो हा. तुम्हाला 100 रुपयाचा शिव भेटणार. 100 रुपये शिवून मिळणार. हा. पक्का. पक्का म्हणजे पक्का. हा. आलं तर याच्यात आता काय करायचं माहिती का? हा. जी टेलरची शिलाई ते टेलरला देऊन टाकायची हा. आणि माझी 100 रुपये शिलाई आहे ना तर 100 रुपये शिलाई मला गुगल पे, फोन पे मला पाठवून द्यायची. बरं. तुमचा फोन नंबर टाकून. हा. त्याच्यानंतर हा. तुम्ही जे बी मला ग्राहक देणार हा. तुमच्या नातेवाईक हा. तर तुम्हाला जे टेलर जे शिलाई दिली तुम्ही ना हा. ती तुम्हाला परत भेटणार. मी समजा जास्ती गिराईक दिली तुम्हाला तर तुम्ही किती पण गिरायक द्या, तुम्ही हा. जेवढे जास्त येतात तेवढा तुम्हाला फायदा आहे. आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर तुमचे पैसे भेटणार तुम्हाला हा. पण तुम्हाला माझ्यातर्फे मोबाईल पण फ्री दिसते. फ्री म्हणजे कसा माहितीये का ते? हा. तुमच्याकडनं कस्टमर कसे येतो त्याच्यावर डिपेंड. एक कस्टमर समजा एक शर्ट शिवाय टाकला तर तुम्हाला 20 रुपये भेटणार. एक पॅन्ट शर्ट शिवाय टाकला तर 40 रुपये भेटणार. आणि ते बी कस्टमर लाईफ टाइम जेव्हा जेव्हा कपडे शिवाय टाकेल तेव्हा तेव्हा पैसे तुमच्या खात्यात जमा होणार. तुम्हाला 6 महिने तुमच्याकडे गिराईक आलं, 6 महिन्यानंतर ते पैसे मिळणार मला. हा तुम्हाला मिळणार. बरं. कायम ते कस्टमर आहे ना तुम्हाला इन्कम चालू करून देणार आहे लाईफ टाइम. जेव्हा जर कपडे शिवाय टाकले तर तुमच्या खात्यात झाले. चांगली स्कीम आहे तुमची. हा. माझं जातं काय पाहिजे तुम्हाला सांगा. काय नाही, तुम्ही सगळी मला माहिती दिली, मला आवडली. किती चांगलं आहे. हो एकदम चांगलं. याच्याकरता काय करायचं माहिती आहे का? जर तुम्हाला याचे पैसे परत पाहिजे हो तर तुम्ही ते नातेवाईक हो, मी तुमचा ऍप डाउनलोड करतो आणि तुम्हाला गिराईक पाठवून देतो. माझ्या ओळखीचे जेवढे आहेत तेवढे. माझ्याकडे पाठवून तरी चालतात. आमच्या गावात एक टेलर देतो. हा, तुमच्या गावात तुमच्या टेलर कोणाकडे शिवाय टाकतील. ओके चालेल, ठीक आहे. असं काही बंधन नाही की ते माझ्याकडे आले पाहिजे. तुम्ही म्हणजे ना महाराष्ट्र माझ्यातर्फे हो श्री टेलर तर्फे तुम्ही पुढे टेलर कपडे शिवाय टाका. ठीक चालेल, ठीक आहे. आलं लक्षात? हो देतो पाठवून. तुमचा 100% फायदा आहे. चालतंय. नुकसान 1 रुपया पण नाही. हो समजा तुमची स्कीम मला आवडली, चांगली तुमची स्कीम. तुम्हाला जर वाटलं की आपला टेलरचा फसलो 10 रुपयाला 1 रुपया ना हा. तुम्हाला 1 लाख रुपये बक्षीस माझ्याकडनं. चालतंय. अजून काय पाहिजे मग सांगा. नाही नाही, बरोबर आहे. चांगली स्कीम आहे तुमची. आजकाल जगामध्ये फुकट काही भेटत नाही. नाही कुछ पाने के लिए देना पडता है. कुछ होणं पडतं. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. कसं वाटतं तुम्हाला? मला योग्य आहे. ते सगळी स्कीम आम्हाला आवडली. त्याच्यानंतर आम्ही तुमच्या स्कीम मध्ये सहभागी होणार. तर तुमचे नातेवाईक मित्र आणि असं नाही की तुम्हाला काही रोडला फिरणं पडते. तुमच्या मोबाईल जेवढे नंबर आहेत ना तो त्यांना मी सांगून देतो. त्यांनाच पाठवण्याचं लिंक असते. ओके. हा हो चालेल. कळलं ना? हो कळलं. तुम्ही आता उभे राहायचं. बरं हो. बरं तुमचं नाव काय बोललं? माझं नाव भरत सपकाळ. भरत सरकार भरत राहिला तुम्ही. भरत सपकाळ प्रॉपर पुण्यात होतो. असं का? हो. अच्छा. आता हल्ली कुठे आला? आता बाहेर गेलो होतो बारामतीला. हा ते आहे. हो.
या आता ध्यान ठेवा तुम्ही आता हे जे रुपये दिले हो. कपडे, हो त्याच्यानंतर तुम्ही कपडे शिवाय टाकले ना हा तर तुम्हाला 100 रुपये देणं पडणार. हो देऊ ना sir. आलं लक्षात? हो समजलं सर्व? हो देऊ. काही शंका? काही शंका नाही. ओके ना? ओके आणि